त्यातली भाषणं ऐका तुम्ही. काल भाषणं आले काही युट्यूबवर फिरायले. ज्या 14च्या इलेक्शन मध्ये 19 इलेक्शन मध्ये जो उमेदवाराबद्दल खाडेंचं वाक्याचं होतं, हा काय पालापत्र आहे. त्याला पालापत्राला घेऊन तुला लढायला लागतंय ते तूच मान्य करतोय. दुसरा विषय त्यांनी सांगितलं हा टक्केवारीचा आमदार आहे. त्याच्यात आज गाडी करतोय तो. म्हणजे अशी अनैसर्गिक युती करून अनैसर्गिक पद्धतीनं माणसं एकत्र करून त्यांना निवडणूक लढवावं लागते. शेजारच्या आमच्या वनमोहितांच्या इथं मनसा गटाची उमेदवारी जो कालपर्यंत टीका करत होता उमेदवार, त्या उमेदवाराला त्यांना उमेदवारी द्यावी लागली. बरोबर आहे, वनमोहित नाही. म्हणजे त्यांना त्या मतदारसंघात 16 वर्ष इथं राहून आपले स्वतःचे कार्यकर्ते भाजपचे म्हणून कार्यकर्ते सुद्धा तयार करता आले नाहीत. इकडून घे तिकडून घे उमेदवारी दे. आणि टीका करताना काहीतरी मला काल परवा म्हटले ते की कुलकर्णी मास्तरनी मी मोठा केला आणि आज माझ्यावर टीका करतोय. साहेब, खरा इतिहास या गावकऱ्यांना चांगला माहिती आहे. बेडकवाड्याने जशी साथ दिली, पण तशी साथ 2007 साली जेव्हा मतदारसंघ हा राखीव झाला तेव्हा पहिलं घर वनकंडे सरांचंच पाय ठेवण्यासाठी त्याला इथं मतदारसंघात होतं, हा तो विसरला. पहिलं गाव वनकंडे सरांकडे. आज तुझा पुरावा असा आहे 2000 झालेले 24 इलेक्शन त्या मतदार यादीत सुद्धा माझ्या घरचं पत्र त्यांच्या नावापुढं. म्हणजे एवढा पुरावा देऊन आणि म्हणायचं मोठं कोण कुणाला मोठं केलं ती चूक माझी घरी असं मित्रांनो होतो. मी तुम्हाला आणला नसता तर आज हा 16 वर्ष आपल्या डोक्यावर बसला नसता. दुसरा विषय साहेब, मतदान केलं नाही बीजेपीला, मला नाही मतदान निवडून दिलं, माझ्या माणसाला निवडून नाही दिलं तर विकासाला मी निधी देणार नाही. काय त्या गुन्हेवाडीमध्ये सांगितलं मी डांबर टाकलेलं उचलून घेईन म्हणे. काय पैसा घरचा यांच्या. जो 16 वर्ष विकास निधी शासनाकडे मिळतो त्याचा तुम्ही विकास केला, किती केला ते आकडे ऐकले साहेब की आम्हाला असं वाटतंय त्या पैसे अंतरले असते तर रस्ते आमचे गुळगुळीत झाले असते. 130 कोटी फक्त बेडकमध्ये दिले म्हणे. पाण्याचा प्रश्न बेडकरांचा काय आहे, एवढं मोठं गाव, 25,000च्या पुढची लोकसंख्या असलेलं गाव, 16,000 मतदान असलेलं गाव, प्यायला पाणी अजून येत नाही साहेब इथं.